अवकाशाच्या रिंगणात पृथ्वीचा चेंडू, माणसाचं पोर तिथं खेळ विटी दांडू, माणसाच्या पोराचा मेंदू फार भारी, का कसं असं कसं शंका ते विचारी, प्रश्नांच्या बियांना उत्तरांचे कोंब, पोर शिके आपोआप कशालाही बोल. नाही शिक्षा नाही परीक्षा नाही भीती ना कंटाळा, बोलते डोलते खेळते रडते, रमवून ठेवी मला हवी हवीशी रंगबिरंगी चाल झाली मला. माझी शाळा माझी शाळा माझी शाळा. या सर. अरे अमल बघ आज माझ्या बरोबर कोण आले ते. नमस्कार नमस्कार. ओळखलंस? नाही अरे नाही म्हणजे थांब थांब थांब, मला अंदाज आलेला आहे, फक्त पटकन नाव घ्यायला मी जरा कचरते. असू दे मी सांगतो. नाही नको नको, माझ्या मनात काय आहे ते बोलून टाकतो ना, चुकलं तर सुधारता येईल, तो आपला मोठो आहेच. येवले सर. अरे करेक्ट, क्या बात आहे. नमस्कार. नमस्कार. सॉरी, खरं तर मी पहिल्यांदाच येवले सर म्हणणार होतो. कैलास इतका भरभरून बोलत असतो तुमच्याबद्दल. अरे बापरे, म्हणजे खरं तर मी नशिबान म्हणायला पाहिजे, कारण पु ल देशपांडे एका ठिकाणी म्हटले की आमच्या बालपणी आमच्या शिक्षकांनी कट करून आमचं बालपण जाळपोळ करून टाकले आमच्या बालपणाची. नाही सर, पण माझं अगदी याच्या वेगळं आहे बरं का म्हणणं, काय की झगडावं लागलं तरी चालेल, पण स्वतंत्र विचार करणं आणि तो कृतीत आणून त्याचा आनंद घेणं तो किती मोठा असतो हे मी तुमच्यामुळे समजायला शिकलोय बरं का सर. या ना सर, या. कैलास, हा बोल. माझ्याकडे पण तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. काय सांगतोय? आणि आता ओळखायची वेळ तुझी. सर प्लीज. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. अभय कुलकर्णी. कमाल आहे. नाही म्हणजे आपण पहिल्यांदा भेटलोच, कसं काय ओळखलं मला? नाही सर, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरच्या ठामपणाने मी हे ओळखले. ठामपणामुळे. काय ना, आमचा अमल म्हणजे एखादा दुसरा व्यक्ती जर एखादी गोष्ट सांगत असला तर ती खरी आहे असं त्याचा विश्वासच नसतो. मग तो त्या गोष्टीचा पार किस पाडत असतो. आणि जर एकदा का त्याला पटलं की मग तो त्याच्या आचार विचारात अजिबात घोळ करत नाही बरं का. मी विचारलं त्याला की बाबा तू हे कुठून शिकला सगळं, तर तो म्हणाला हे मी माझ्या अभय सरांकडनं शिकलो. म्हणजे खरा गुरु कोण, तर अभय कुलकर्णी. बघ तू उगाच लाजवतोयस मला येवले सरांसमोर. नाही. अरे किती सिनियर गुरु आहेत ते. नाही नाही नाही, तुम्ही जरा घोटाळा करताय थोडासा. ह्या केवढा मोठा विरोधाभास चाललाय. एकीकडे आपण म्हणतोय मुलं स्वतःहून शिकतात आणि एकीकडे आपण असं म्हणतोय आदर्श शिक्षकां मुलं घडतात. हा विरोधाभास नाही वाटत तुम्हाला? या गोष्टीवर मी खरं तर तुमच्याशी वाद घालू शकतो, पण मी तो आता घालणार नाही. अरे वा, धन्यवाद. धन्यवाद. वा, नसतं मला वाटलं परत आपलं. अरे बसा बसा बसा. या सर. सर तुम्ही. हा घेतो. सर तुमची शिकवण्याची पद्धत इतकी वेगळी होती ना की तुमचा तास कधी आहे याची आम्हाला उत्सुकता लागायची. सर तुम्ही पुस्तकाचं पाठ्यपुस्तक कधी हातात घेऊन शिकवल्याचं मला आजही आठवत नाही बरं का. म्हणजे त्याचं काय, वर्गात गेलं की ती मुलांची उत्सुकता, मुलांचे आपल्याकडे लागलेले डोळे हेच असे असायचे की आता किती त्यांना सांगू. त्यांचं ते त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वगैरे बघितल्यानंतर ह्यांना काहीतरी नवीन शिकायचं असं वाटायचं. आणि मग त्यांच्या मनात असलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली की मुलं मग शिकायला तयार व्हायची. हा सगळ्यात महत्वाचा भाग होता. त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी मला मुलांच्याकडनंच शिकायला मिळाल्या. मी शिकवण्यापेक्षा मुलांच्याकडनंच खूप शिकायला मिळाल्या गोष्टी. सर तुम्हाला आठवतं म्हणजे एकदा तुम्ही आस्थी संस्था हा भाग आम्हाला शिकवत होता, तो एक प्रसंग घडला होता आमच्यासोबत. सर तो सांगा ना एकदा सगळ्यांना. मस्त आहे. खरं तर त्या प्रसंगानंच मला खूप शिकवलं. आणि त्यावेळेला मला असं लक्षात आलं की खरंच विद्यार्थी हाच खरा शिक्षक आहे, पण त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्याची भूमिका घेतली पाहिजे. 7वीचा वर्ग होता आणि विज्ञान माझ्याकडे होतं त्यावेळेला. श्वसन संस्था हा अगोदरचा भाग होता.
आता ते श्वसन संस्थे ते पुस्तकातलं काय होतं ते शिकवलं, श्वसन संस्थेचे भाग वगैरे. पण त्याच्यापेक्षा त्या श्वसन संस्थेच्या संदर्भात मुलांना आयुष्यभर काय उपयोगी पडेल हे सांगणं मला जास्त महत्वाचं वाटायचं. आणि म्हणून मग ते शिकवल्यानंतर मग मी म्हटलं मुलांना आपली ही इतकी श्वसन संस्था महत्वाची आहे की ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. खरं तर त्यात धूर भरला तर काय होईल. पोरं म्हणली धूर कशाला भरतायचं त्याच्यामध्ये. नाही पण काही जण भरतात धूर. तसा एक मुलगा म्हणला सर मी सांगू का. म्हणलं काय. सर माणसं बिड्या वाढतात म्हणजे त्या धूरच भरतात की. अरे वा बरोबर आहे. आणि मग असा धूर भरला तर आपलं आयुष्यच अडचणीत येणार आहे, आपण जगूच शकणार नाही. मग ह्यासाठी तुम्ही काय शिकणार ह्या धड्यातनं. सर श्वसन संस्थेपेक्षा श्वसन संस्था बिघडू नये कशी हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे आम्ही आमच्या आयुष्यात तरी कधी धूम्रपान करणार नाही, बिड्या वाढणार नाही. आणि दुसरं कोण ओढत असेल तर त्यांना आम्ही जरा अटकाव करायचा प्रयत्न करू. मला खूप बरं वाटलं की मुलांच्यावर हा संस्कार मुलांनी होऊन सांगितलं हे फार महत्वाचं आहे. मग तो श्वसन संस्था हा पाठ संपला. आणि मग त्याच्यानंतर अस्थि संस्था सुरू होता. आणि मग अस्थि संस्था तो तासाच्या वेळेला दुसऱ्या दिवशी मी वर्गात गेलो. मला म्हणलं मुलांनो आज म्हटलं तुम्हाला मी भूत दाखवणार आहे. पोरं म्हणली भूत दाखवणार आहे. सर कुठं दाखवणार आहे. पोरांनी लगेच दप्तर वगैरे ठेवली. कुठं दाखवायचं. एक मुलगा म्हणला सर मला माहित आहे तुम्ही कोणचं भूत दाखवणार. म्हणलं कोणचं. आपल्या प्रयोगशाळेत हाडाचा सांगडा आहे ते दाखवणार आहे का नाही. अरे तुला कसं काय कळलं. म्हणलं मी बघतो ते सांगाडा. म्हणलं चला आज आपण तो सांगाडा बघायला जाऊ. असं म्हणल्याबरोबर पोरं एकदम उठली निघाली. म्हणलं थांबा असं जायचं नाही. ओळीत गेला तर तुम्हाला सांगाडा दाखवणार नाही तर नाही जाणार. मुलं मुली जर अगदी ओळीत जातो का नाही बघा. आणि कसल्याही प्रकारचं मला तिथं छडी सुद्धा न घेता मुलं अगदी ओळीनं जाऊन त्या आमच्या प्रयोगशाळेत बसली. त्यावेळेला प्रयोगशाळेमध्ये बाकं नव्हती. मग मुलं खाली बसायची. मग ती चौकोनी तो कपाट त्यात तो सांगाडा कुलूप सुद्धा मी काढलं नव्हतं. आणि मुलं त्या सांगाड्याच्या समोर मुली एका बाजूला मुलं एका बाजूला अगदी मस्तपैकी बसली. मी त्या सांगाड्याच्या शेजारी जाऊन मी उभा राहिलो. आणि मग मुलांचं लक्ष माझ्याकडे लागलं. हे फार महत्वाचं असतं. आपल्याकडे लक्ष पाहिजे मुलांनी द्यायला असं शिक्षकांना वाटत असतं. पण त्यासाठी काहीतरी असलं पाहिजे तर ती मुलं पाहणार आहेत. मग ती मुलं बघत होती. मुलांना म्हणलं मुलांना काढू का कुलूप. बरं म्हणजे काढा काढा. आणि मग मी ती किल्ली घेतली आणि असे कुलपाला लावली. ती आता चौकोनी कपाट असल्यामुळं ती जरा असं हल्लं तसं आतला सांगाडा काय असतो वरती टांगलेला असतो. आतनं सगळ्या तारा असतात आणि खालनं पाय मोकळेच असतात त्या भूताची. त्यामुळं ती कपाट हल्ल्याबरोबर सगळं आतलं गबाळ असं हल्लं. तसं पोरं म्हणजे सर हलतंय की हो. असं म्हणल्याबरोबर सगळी जण बारकाईनं बघायला लागली. आणि मग मी ते कुलूप उघडलं, दार उघडलं आणि मग सगळेजण त्या सांगाड्याकडे बघत होते, माझ्याकडे बघत होते. म्हणजे मुलांना करायची का सुरुवात. म्हणजे करा. एवढ्यात काय झालं शिपाई आला आणि तो दारातनच म्हणला येवले सर तुम्हाला सरांनी बोलवलंय. असं म्हणल्यावर मुलांना आता आपल्याला हे शिकायचं हे काय म्हणून पोराने असं त्या शिपाईकडे बघितलं. ती शिपाई पळूनच गेला एकदम. आता मला तर जाणं भाग होतं पण आता ही पोरं इतकं थांबवायची कशी काय. मग मी पोरा म्हटलं मुलांनो या सांगाड्याचा डावा हात दर 5 मिनिटांनी हलतो. बघू आता कुणाला लक्षात येतोय ते. पोरं म्हणजे खरंच बघा तरी तुम्ही. आणि मी गेलो सरांच्याकडे. काय काम होतं ते केलं एक 5-10 मिनिटात आणि लगेच पळत आलो कारण मलाही उत्सुकता होती ना पोरांना सांगायला. आणि मी वर्गात प्रवेश केला कीच मला जाणवलं मी गेल्यावर काहीतरी वर्गात घडले. काय घडले वर्गात. पण आता काय मला काही कळायला मारा. पोरं अशी बसली होती की आता सर कसे वागतात ह्याच्यावर त्यांचं पुढचं वागणं अवलंबून होतं. काय करावं. मग मी म्हटलं काय असेल ते असेल. मी आपल्या त्या सांगाड्यापाशी गेलो, उभा राहिलो. पोरांचा चेहरा असा वेगळाच होता. शिक्षकाला चेहरा वाचता आला पाहिजे हे फार महत्वाचं असतं. कारण मुलांच्या डोक्यात काहीतरी भरलं काहीतरी ते वेगळंच बघत आहे. म्हणलं मुलांनो बोला आता आपण सांगाड्याची माहिती घेणार आहे. कवटीपासून सुरुवात करायची का पायापासून सुरुवात करायची. एकदम सगळी पोरं म्हणजे सर कवटीपासून सुरुवात करा. मला जरा खटकलं
एखादं तरी पोरग म्हणायला पाहिजे होतं ना, पायापासून करा, कमरेपासून, सगळीच कशी कवटीपासून म्हणा. पण म्हणलं काय असेल जाऊ द्या. आणि मग मी तो पॉइंटर घेतला आणि त्या कवटीकडे जसा पॉइंटर नेला आणि त्या कवटीकडे बघितलं, मला काही सुचनाच. मला इतका जो राग आला, काय बोलता सोय नाही. आणि पोरांचं लक्ष माझ्याकडे होतं, पण मी त्या कवटीकडे बघत होतो. आता म्हणलं एकेकाला फोडून काढायचं. का? याचं कारण मी बाहेर गेल्यावर कुठल्या तरी एका मुलानं एक बिडीचं थोटूक आणलं होतं आणि ती त्या 2 दाताच्या मध्ये ठेवलं होतं. मी म्हणलं काल धूम्रपानाचा संदर्भात शिकवलंय ना, आज पोरं बिडे ठेवते. बघतोच एकाकडं असं म्हटलं. पण तेवढ्यात दुसरं माझं मन जागं झालं आणि ते म्हणलं, येवले सर, हे कुणी केले ते शोधून काढ, का केले ते शोधून काढ, मग शिक्षा करायची असेल तर कर, न शोधून काढता तसं करू नकोस. आणि 2 मनाचं द्वंद्व सुरू झालं, त्या दुसऱ्या मनाचा विजय झाला. आणि मग मी माझा चेहराच बदलला, एकदम चेहरा हसरा गेला. आणि पोरांच्याकडं हसत बघितल्याबरोबर एकदम पोरं जोरात हसली, कारण ती दबून बसली होती. सरांनी रागात बघितला तर ती रागात गप बसली असती, पण मी हसल्यावर सगळी खळखळून नाचली. मग मी पॉइंटर घेऊन म्हटलं, मुलांनो लक्षात ठेवा, मी कुठल्याही मुलांना शिक्षा करणार नाही, काही नाही, फक्त एकच, ही बिडीचं थोटू कोणी ठेवलं त्यांनी प्रामाणिकपणे उभा राहायचं. असं म्हणल्याबरोबर मागच्या बाजूचं एक पोरग उभा राहिला, आठवत असेल तुला. आणि ते झटकन व्हायचं, सर मी ठेवलं. असं म्हटल्यावर मी जरा गंभीर झालो, हातात तो पॉइंटर घेतलेला हळूहळू हळूहळू त्या पोराकडे निघालो. बाकीची पोरं माझ्याकडे बघत होती. त्या पोरांच्या मनात विचार चालले होते, आता खातही मार. आणि मी त्या मुलाच्या जवळ गेलो, पॉइंटर डाव्या हातात घेतला आणि पोराच्या पाठीवर थाप मारली, म्हणजे शाबास. मी का शाबासकी दिली? त्याचं कारण तू प्रामाणिकपणे खरं बोललास म्हणून तुला ही शाबासकी. इथं जर मी त्या पोराला मारलं असतं तर सगळी पोरं म्हणजे असती, खरं बोलल्यावर मार मिळतो, खरं बोलायचं नाही, हा संस्कार आहे. आणि मग त्या पोराला म्हणलं, पण म्हणजे इतकी मुलं बसली, तू बिडीचं थोटू त्याच्या तोंडात का ठेवलं? त्यावेळेला ते पोरगं माझ्याकडे बघत म्हणलं, सर कालच तुम्ही धूम्रपानाचे परिणाम शिकवले. ह्या सांगाड्याकडे बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की धूम्रपान केल्यामुळं माणसाच्या शरीराची काय अवस्था होती ती ह्यातनं मला दिसली. मला धक्काच बसला. अरे 3 तास मी वर्गात शिकून जे मला काही करता आलं नाही ते पोराने एका कृतीनं दाखवलं. म्हणून कृतीयुक्त अध्यापन फार महत्वाचं आहे, की कृतीतनं भला मोठा संदेश एका कृतीतनं झटकन जाऊ शकतो आणि त्याचा परिणाम अनेक काळ. आजही हो म्हणतोय सर सांगा परत एकदा, ह्याचं कारण त्याचा परिणाम तेवढा मोठा झाला, लक्षातूनच जातच नाही लक्षात. हे त्याचं सगळ्यात महत्वाचं गमक आहे. आणि मग मी त्याला म्हणलं, अरे पण एवढ्या मुलांना सांगितलं, एवढी मुलं ती बघतायत, त्यांना वाटलं नाही, तुलाच कसं काय रे वाटलं? असं म्हणल्यावर ते पोरगं लागलं रडायला. मी म्हणलं, मी तुला काय मारले का, रडतोयस का? तसं त्यानं सांगितलं, सर माझ्या वडिलांची अवस्था अशीच आहे, ते सुद्धा बिड्या वळतायत, ते दररोज खोकतायत, त्यांच्या छातीची हाडं दररोज त्यांचे कपडे नसताना मला दिसत आहेत. सर ह्या सांगाड्याकडे बघून मला माझ्या वडिलांची आठवण झाली. मित्रांनो, ज्याचं जळतं त्यालाच कळतं, हा संदेश त्यांनी न कळत दिला. जर मी कसलाही विचार न करता जर ते मारला असतं त्या मुलाला, तर उद्याचा एक अतिशय चांगला विचार करणाऱ्या मुलाला मी तिथंच काला करू. आणि मग मी काय केलं, मला डोक्यात आलं की त्याच वेळेला नेमकं धूम्रपानाच्या संदर्भात एक स्पर्धा होती, पोस्टरची स्पर्धा होती. मी आमच्या शाळेतले शेख सर म्हणून चित्रकलेचे शिक्षक होते, त्यांना म्हटलं, अरे वर्गात असं झालं, ह्याच्यावर तुम्ही पोस्टर तयार करू शकाल? आणि म्हणले, करतो की सर. आणि मग आमच्या चित्रकलेच्या शिक्षकांनी एक अशी कवटी दाखवली, खाली 2 हाडं दाखवली आणि त्या कवटीच्या तोंडात काय दाखवलं, बिडी दाखवली. आणि ते पाठवलं जिल्ह्याला. त्यावेळेला त्या पोस्टरला
पहिला क्रमांक मिळाला होता सगळ्यांनी. हा, सगळ्यांनी माझं अभिनंदन केलं. पण माझ्या लक्षात आलं ह्या अभिनंदनाला मी पात्र नाहीये. ह्या अभिनंदनाचं श्रेय कुणाला द्यायला पाहिजे? त्या मुलाला द्यायला पाहिजे, कारण त्याच्या डोक्यातनं ही कल्पना सुचलेली आहे. म्हणून मुलं ही खूप कल्पक असतात, त्यांच्या डोक्यात खूप चांगल्या चांगल्या कल्पना असतात. फक्त त्या वर काढणं, त्याला संधी देणं, त्याच्यासाठी त्यांना उद्युक्त करणं आणि त्याच्यासाठी कृतीयुक्त अध्यापन करणं हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि मलाही अनेक वेळा सांगितलं तरी त्यात रस आणखीन येत. मुलं येऊन विचारतात, सर सांगा परत कसं काय झालं. आता मी तेच केलं. वा सर, फारच मस्त. पण सर, मग ज्ञानरचनावादाविषयी तुम्हाला काय वाटतं? आत्ता जो मी तुम्हाला जी घडलेली कथा सांगितली ही खरं तर ज्ञानरचनावादाचं एक चांगलं उदाहरण आहे असं म्हटलं तर फारसं वावगं होणार नाही. ज्ञानरचनावाद याचा अर्थ असा होतो की प्रक्रिया ही विद्यार्थ्याकडनं घडली पाहिजे. शिकण्याची प्रक्रिया ही विद्यार्थ्यांच्याकडनं घडली पाहिजे आणि विद्यार्थी स्वतःहून त्याला प्रश्न पडला पाहिजे, त्याच्याशी तो अस्वस्थ व्हायला पाहिजे, त्याची उत्सुकता वाढली पाहिजे आणि त्याच्या पोटी त्यांनी स्वतःहून प्रयत्न करून त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचा जर प्रयत्न केला तर ते खऱ्या अर्थानं त्याला जास्त चांगलं कळणार आहे. आत्ताच्या उदाहरणामध्ये त्यानं जे ज्ञान मिळवलं, त्यानं जी गोष्ट मला 3 तास वर्गात शिकून सांगता आली नाही ती त्यानं एका घटनेनं सांगितली. हा ज्ञानरचनावादाचा खरा तर पाया आहे आणि याचा शिक्षकांनी जास्तीत जास्त करून अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे की मला ही गोष्ट शिकवायची तर मी कशी शिकवली पाहिजे, मी ह्याच्यासाठी विद्यार्थ्यांच्याकडनं कोणते उपक्रम म्हणून घेतले पाहिजे. हे ज्यावेळेला घडेल त्यावेळेला विद्यार्थी जास्तीत जास्त चांगला शिकणार आहे. शिक्षकाचं काम हे तिथं दुय्यम अर्थानं आहे, प्राथमिकता ही विद्यार्थ्याच्या कृतीला असली पाहिजे. आणि म्हणून ज्ञानरचनावादामध्ये शिक्षकांनी वर्गातली परिस्थिती, वर्गात एखादा उपक्रमाच्यासाठी असणारी तयारी, त्याच्यासाठी विचार हा शिक्षकांनी करायचा, परंतु प्रत्यक्ष प्रश्न हा विद्यार्थ्याला पडला पाहिजे. समस्यापूर्ती हा जो गणिताचा सगळ्यात महत्वाचा उद्दिष्ट आहे, याच्यामध्ये विद्यार्थ्याला स्वतःला समस्या पडली पाहिजे आणि त्या पूर्ततेसाठी मी काय करू शकेन असा विचार करत असताना त्याला अडचणी आल्या तर शिक्षकांनी तिथं मदत करायची, पण शिक्षकांनी स्वतःहून त्याला अनुभव घ्यायला लावायचे. कदाचित काही वेळेला चुकीचं घडेल नाही असं नाही, पण चुकीतून सुद्धा चांगलं शिकता येतं, हेही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे काय झालं सर की तो मुलगा त्या ज्ञानाबरोबर एक मूल्य सुद्धा शिकला, बरोबर ना? हो, बरोबर आहे ना. आणि एक मूल्य तर मिळवलंच, पण त्यानं ते मूल्य सगळ्यांना इतक्या चांगल्या पद्धतीनं सांगितलं की ज्याचा परिणाम जास्त चांगला घडला. बरोबर आहे की नाही? की त्याला ते भावलं आणि तो त्याच्या अनुभवातनं त्याला भावणार आहे, हे जास्त महत्वाचं आहे. ज्या वेळेला शिक्षक प्राथमिकता घेतो त्यावेळेला शिक्षक स्वतःचे अनुभव कथन करतो की जे विद्यार्थ्याला कदाचित माहीतही असणार नाहीत आणि त्याच्यामुळे मग विद्यार्थ्याला कळण्यात अडचणी निर्माण होतात. एकदा मी वर्गात शिकवलं की वाऱ्यावर चालणारी निरनिराळ्या प्रकारची वाहतुकीची साधनं कोणती, तर मुलं पटापट सांगायला लागली. परंतु परीक्षेत प्रश्न आला की पवन ऊर्जेवर चालणारी साधनं कोणती, तर एकाही मुलांनी प्रश्न सोडवला नाही. याचं कारण पवन हा शब्द त्यांना माहीतच नव्हता ना. म्हणून विद्यार्थ्याला माहीत आहे तिकडून विद्यार्थ्यानं माहीत नाही तिकडे जायला पाहिजे. हा खरा ज्ञानरचनावादाचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि ह्यात विद्यार्थ्याला प्राथमिकता जास्त दिलेली आहे. आता उदाहरणार्थ गणितात एक परिमिती नावाची कल्पना आहे, बरोबर? की या चौकोनाची परिमिती किती, या आकृतीची परिमिती किती. मग ही परिमिती नुसतं जर मी व्याख्या म्हणून सांगितली असती तर किती मुलांना कळली असती, हा भाग आलाईद आहे. पण मी काय करायचो, मुलांना ही उशी आहे, ह्या उशीला कडेनं झालर लावायचे, किती लांबीची झालर लागेल, काय कराल तुम्ही? मुलं म्हणायचे सर ती मोजलं पाहिजे अंतर, मोज अंतर किती आहे ते. मग ते मोजायचे अंतर, सर इतक्या लांबीची झालर लागली पाहिजे. बरोबर, ती लांबी म्हणजेच या उशीची काय झाली, परिमिती. उशी कसली आहे, चौकोनी आहे, ही झाली त्या चौकोनाची परिमिती, असं सांगता येईल. सर तुम्ही म्हणताय ते समजतंय मला, असं मला वाटतंय, पण या विषयावर एकदा आपली सविस्तर चर्चा व्हायला हवी पुन्हा.
काय आहे आपण त्याला जर संधी मिळाली तर अजून एखादं चांगलं उदाहरण आहे ते उदाहरण जर तुम्हाला सांगितलं तर ते आणखीन चांगलं कळेल. ह्या उदाहरणाच्या साहाय्यानं त्या मुलानं जसं बिडी ओढल्यामुळं आजच्या तरुणांची काय अवस्था झाली आहे हे त्याच्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे. त्या पद्धतीनं त्याच्या वर्तनात बदल होणार आहे. हे एका कृतीनं करता येतं हे त्या मुलानं मला खरं तर जास्त हा ज्ञानरचनावादाचं खरं तर सगळ्यात चांगलं यश आहे असं म्हणलं तर फारसं वावगं होणार नाही. वा सर, खरं तर मी कैलासवर थोडा रागवलो होतो कारण का बराच वेळ वाट बघूनही तो येत नव्हता. पण तो आज तुम्हाला घेऊन येणार होता हे माहित नाही आणि किती छान बरं वाटलं तुम्ही आलात तर. नाही आणि मी तुलाही थँक्स म्हणतो कारण तू मला बोलवलंस त्या निमित्ताने मला येवले सरांची गाठ पडली. ऐकून होतो मी त्यांच्याबद्दल प्रत्यक्ष त्याला भेटलो आज मी. थँक्यू सो मच. पण मला याच्यापेक्षा जास्त आनंद तुम्ही अशा प्रकारचे प्रकल्प तुमच्या आयुष्यात राबवाल त्यावेळेला मला आणखीन जास्त आनंद होईल अशी एक अपेक्षा तुमच्याकडनं धरतो आणि याच ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. थँक्यू.